डोंबिवली एमआयडीसी कंपनीत अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. एकनाथ शिंदे यांची माहिती. आमुदान केमिकल कंपनीत आग रिएक्टरचा स्फोट झाला असं प्रथमदर्शनी चौकशीत आढळून आलंय. हा स्फोट अतिशय मोठ्या तीव्रतेचा होता. आजूबाजूच्या कंपन्या आणि नागरी वसाहतीला तडे गेलेत, त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. आजूबाजूच्या कंपन्यात लोक अडकलेत. स्फोटाची तीव्रता मोठी असल्यानं जीवितहानी झाली आहे. 8 लोक मृत्युमुखी झालेत, 60 लोक जखमी झालेत. आणखी अडकलेल्या लोकांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, मोठ्या तीव्रतेची आहे. म्हणून अगोदर आम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अडकलेल्या लोकांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे. आजूबाजूला नागरी वसाहत आहे. यापूर्वी या ठिकाणी असाच स्फोट झाला होता, त्यामध्ये कॅज्युअलिटी झाल्या होत्या. मोठा भयानक तोही स्फोट होता. या ठिकाणी हायली हॅझार्डस, ज्यामध्ये आपण त्याला रेड कॅटेगरी संबोधतो, एबीसी कॅटेगरी करण्यास संबंधित विभागाला सांगितलं आहे. इंडस्ट्री लेबर एमपीसीबी डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टी युनिटला सांगितलेलं आहे. आमुदान केमिकल नावाच्या कंपनीमध्ये आज रिएक्टरचा स्फोट झाला असं प्रथमदर्शनी या ठिकाणी चौकशीमध्ये आढळून आलेला आहे. हा स्फोट अतिशय मोठ्या तीव्रतेचा होता. आजूबाजूच्या 5-6 कंपन्या आणि आजूबाजूची जी काही नागरी वसाहत आहे त्यांना देखील काचांना, दरवाजांना तडे गेलेले आहेत. हा रिएक्टरचा स्फोट झालेला आहे आणि त्यामुळे आणखी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. काही लोक आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये देखील अडकलेले आहेत. त्यांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे. यामध्ये स्फोटाची तीव्रता फार मोठी असल्यामुळे या ठिकाणी जीवितहानी देखील झालेली आहे. जवळपास 8 लोकांचा मृत्यू झालेला आहे, 60 लोक जखमी झालेले आहेत आणि आणखी जी काही लोक अडकलेत त्यांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मोठ्या तीव्रतेची आहे. म्हणून अगोदर आम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आणखी जे लोक अडकलेत त्यांना रेस्क्यू करण्याला प्राधान्य दिलेलं आहे. ते काम सुरू आहे. यामध्ये आजूबाजूला नागरी वसाहत मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे यापूर्वी देखील या ठिकाणी एक असाच स्फोट झाला होता. त्यामध्ये देखील काही कॅज्युअलिटी झाल्या होत्या आणि आता हा जो स्फोट आहे तो मोठा आहे, भयानक स्फोट आहे, जास्त तीव्रतेचा आहे. त्यामुळे हायली हॅझार्डस या जे युनिट्स आहेत तिथे, जे रेड कॅटेगरी आपण त्यांना संबोधतो, त्यामुळे आता ABC अशा कॅटेगरीज करायला मी संबंधित विभागाला सांगितलेलं आहे. त्यामध्ये इंडस्ट्री आहे, लेबर आहे, MPCB आहे आणि डायरेक्टर इंडस्ट्रियल सेफ्टी जे युनिट आहे त्यांना सांगितलेलं आहे. आणि एक असा निर्णय आपण आता घेतोय की हायली हॅझार्डस जे आहेत, जे रेड कॅटेगरी मधले